हॅलो, मी पुन्हा आले खूप दिवसांच्या ब्रेकनंतरनं. मला माहिती आहे, की हा ब्रेक खराच खूप मोठा होता. खरं तर बऱ्याच गोष्टींचं प्रोक्रॅस्टिनेशन, थोडासा आळस, थोडासे लाईफमध्ये चढ-उतार आणि त्याबरोबरच हेल्थसुद्धा थोडीशी खराब होती. त्यामुळं म्हटलं, की चला अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. 6 महिने आहेत या वर्षाचे. पुन्हा सुरुवात करता येईल. काय होईल? थोडंफार डिले होईल. पण जर नाही केलं तर आयुष्यभराचं रिग्रेट राहील. म्हणून मी पुन्हा आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात केली. सकाळी लवकर उठले. सर्वात अगोदर नाश्ता म्हणून पीनट बटर ब्रेड बनवला. त्यानंतरनं भाजीला मी बनवली होती पनीर भुर्जी आणि फुलके. तर छानपैकी असे फुलके बनवले होते. खरं तर नाही का सकाळचा डब्बा बनवायचं म्हटलं ना तर अवघड होतं कधी-कधी. विषय म्हणजे कळतच नाही की काय बनवायला हवं. पण म्हटलं चला थोडंसं प्रोटीन ॲड करायचं आहे आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळं हसबंडला आणि मला आमच्या दोघांसाठी मी ही पनीर भुर्जी बनवली होती. छानपैकी मस्त क्विकशी रेसिपी होती आणि आदल्या दिवशीच माझ्याकडून चुकून दूध खराब झालं होतं. तापवलं नव्हतं त्यामुळे. मग त्याचं पनीर काढलं होतं. ते सुद्धा पनीर मला युटिलाइज करता येणार होतं. आणि खरं सांगायचं झालं तर या सर्व प्रवासामध्ये 6 महिन्याच्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस मी याच्या अगोदरचे व्लॉग्स बघते, त्यावेळेस मला एक आनंद असतो, की बाबा त्या दिवसाचं मी काहीतरी आठवण जपलेली आहे. कधीतरी थोडंफार अपडाऊन झाल्यानंतरनं हे फील होतं, की यार ह्या दिवशी तर मी हे केलं होतं, त्या दिवशी तर मी हे केलं होतं. त्यामुळं मला असं वाटतं, की हा व्लॉगिंग खरंच खूप उत्तम आहे. याच्यामध्ये मला माझी आयडेंटिटी किंवा मी काय करू शकते, या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेता येतो. त्यामुळे जे झालं त्याच्यावरती पाणी सोडलं आहे आणि पुन्हा त्याला सुरुवात केलेली आहे आणि असं बोलता बोलता माझा क्विक असा डब्बा रेडी झालेला आहे. चला तर मग उद्या भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. थँक यू सो मच.